आणि इंस्टाग्राम ॲप घेतलं आणि खालीवर करत असताना त्याने एका मुलीचा फोटो पाहिला. फोटो आवडलाही त्याला. इंस्टावरचा क्लिअर केलेला फोटो त्याने कमेंट केली, मेसेज केला, टिप्पणी केली, अतिशय सुंदर फोटो. याचा मेसेज तिला कळाला, तिच्या काळजाला लागला. रिटर्न मेसेज आला, मनापासून धन्यवाद. मला सांगा, त्या तरुणीचा मनापासून धन्यवाद आल्यानंतर हा दगड रात्रभर झोपला असेल का? सकाळीच उठला, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ, अरे शुभ रात्री. शुभ शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं. दोन्ही पालकाच्या लक्षात आलं की आता हे लावून दिलं पाहिजे. न जाणो जर गेले कुठं तर जास्त खर्च व्हायचा. लग्न झालं दोघांचं. लग्नाच्या अगोदर ती कधी प्रत्यक्षात भेटली नव्हती, कधी प्रत्यक्षात बोलली नव्हती, फोनवर सुद्धा ती कधी बोलली नाही. काय बोलायचं ते मेसेजद्वारेच बोलायचं. लग्नानंतर नवरदेवाला वाटलं आता बोललं पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन, काय बोलावं काय बोलावं काय बोलावं. नवरदेव बोलका झालाच, बोलू लागला, राणी आता आपलं लग्न झालंय, आपण कुठं तरी फिरायला गेलं पाहिजे. पण तू सांग कुठं कुठं फिरायला जायचं? कधी ना बोललेली पहिल्यांदाच बोलली. ती म्हणली आपण आहे ना उद्या दम्मुतात मीला पिलायला जाऊ, ताकाली ताकाली जाऊ, मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगलेच कपडे घाला. मोबाईलला समर्पित, देहाने मनाने जे देवाला समर्पित झाले ते तुकोबराय म्हणतात. चला आता नामघोष करू. तेने सदा चित्ता समाधान. कारण चित्त समाधान राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. सर्वस्व द्या त्या व्यक्तीला, पण तो समाधानीच होईल सांगता येत नाही. सुख मिळेल कदाचित, फॅनची हवा मिळते त्याला, गादी मिळते. जर फॅनची हवा शूट होत नसेल तर एसी सुद्धा लावला जातो. गादी असते, 2-2, 3-3 लाख रुपयाची गादी असते. सागवानाचा तो दिवाण असतो. अरे झोप विकत घेता येत नाही, समाधान विकत घेता येत नाही. सर्वस्व मिळवता येतं, समाधान मिळवता येत नाही. आणि किती श्रीमंत हो द्या, माणसं समाधानी नाही. ज्याच्याकडं सायकल आहे त्याला वाटतं मोटरसायकल असायला पाहिजे, ज्याच्याकडं 2 व्हीलर आहे त्याला वाटतं 4 व्हीलर असायला पाहिजे, ज्याच्याकडं 4 व्हीलर आहे त्याला वाटतं लोक हवेत हिंडतात, मी खाली आहे. समाधानी लोक नाहीच आहे. एखादा मरायला लागला तरी त्याला दुःख वाटतं, अरे मी एकटाच जातोय, सोबत 2-3 असते तर बरं वाटलं असतं. समाधानी लोक नाहीच आहे, मरतात, समाधान नाही. आपल्या भारताचे 2 पुढारी अमेरिकेला फिरायला गेले. आता तिथं गेल्यानंतर तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक बसली. आपल्यावर काही भारताचं कर्ज नाही, अमेरिकेचं नाही राजू महाराज, तरी कशाचं टेन्शन आहे. गेले ते पुढारी कुठं नॅशनल होते ते, जरा तिकडं गेले, अमेरिकेला गेले. आता हे आपल्या भारताचे 2 पुढारी गेल्यानंतर तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक बसली. ते म्हटले काय भारताचे मंत्री आले 2 जण, मग त्यांची व्यवस्था नंबर 1 झाली पाहिजे. त्यांना पाणी दिलं, म्हटले हो. चहाही दिला. आता नाश्त्याला द्या. पण नाश्ता देत असताना भारतामध्ये फेवरेट नाश्ता कोणता आहे? ते म्हटले भारतामध्ये का पोहे आहे म्हटले. कारण मुलगी बघायला गेलं तरी पोहे, मुलगा बघायला गेलं तरी महाराज आला, केले तर केले, नाही तर तेल लावत गेले. पोहे, त्यांना पोहे द्या. भारताचे 2 आहेत ना, मग त्यांना पोहे द्या. पण हे बघा, आपला अमेरिका देश हा सर्वात श्रीमंत देश आहे. मग पोहे असे तसे देऊ नका. मग चांदीच्या प्लेटी द्या, सोन्याचे चमचे द्या, जाऊ द्या पोहे. आले पोहे. दोघाही तोंडाला पाणी सुटलं, दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. पोहे बघून नाही,
वा, कौर क्षेत्रामध्ये आहात तुम्ही. चमचे बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. ते 2 चमचे पाहून आपले 2 चमचे म्हणू लागले. हे जर चमचे आपण घरी नेले तर घरचे चमचे किती खुश होतील. खाल्ले पोहे. एक जणाने तर एवढ्या गप्पा रंगवल्या की अलगद एक चमचा उचलला आणि खिशात टाकला. तिथल्यांना नाही खबर, पण त्याच्या बरोबरी जे होतं त्याने पाहिलं. ते म्हणलं याचं जमलं, म्हटलं आता आपलंच राहिलंय. तिथले हसतच होते. हे राहिलेलं म्हटलं गाव नुसतं हसू नका. आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न देश आहे. कुणाला गायन करता येते, कुणाला मृदंग वाजवता येतो, कुणाला विंचू उतरता येतो, कुणाला इकडं बघ. प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये काही ना काही कला आहे. तिथल्याने एक जणांनी विचारलं गाव म्हणले तुम्ही पण भारताचे म्हणले हो, मग तुमच्या अंगात एखादी तरी खोड कला, एखादी तरी कला असेल ना. तो म्हटला मग माझ्या पण अंगात कला आहे. म्हणजे कोणती आहे. म्हटले बघा हा जो एक चमचा आहे ना, म्हटलं इथं हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि याच्या खिशातून वर काढतो. म्हटलं त्याच्या खिशात पहिलाच एक चमचा होता. 4Gची आहे त्यांची, थोडं लेट पण थेट. किती श्रीमंती असू द्या, चित्त समाधानी नाही, पण नामचिंतनाने तेने सदा चित्त समाधान. आणि एकदा समाधान लाभलं माणूस डुलतो. सर्व सुख ल्यालो. समाधान मिळाल्यानंतर सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. पहा तुम्ही, भजनामध्ये जर माणूस डुलायला लागला तर त्याला लाज वाटत नाही. आनंद आहे भजनामध्ये. असं होत नाही की डुलतो तो महात्मा. बरेचसे महात्मे संध्याकाळ झाली की 6 नंतर डुलत डुलत गावात येतात. डुलतो तो महात्मा हा गैरसमज जर तुम्ही करत असाल तर चुकीचा आहे. 6 नंतर ते डोलायला लागतात. अगदी डोलता 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 एखाद्या गटारातही पडतात. आणि मग त्यांची अवस्था देहीच विदेही बघू दशा. बघ काय गटारात एक जण पडलं आणि डुकराचं शेपूट त्याच्या हातात आलं. त्याला वाटलं बायकोची वेणीची की काय. तो म्हटला राणी मी तर पडलाच होतो, तो पण येऊन पडली का म्हणले. डुलतो तो महात्मा नाही. हा जर गैरसमज होत असेल त्यासाठी सांगितलं. बरेचसे जण डुलतात, पण तुकोबार आहे डुलतात ती अवस्था वेगळी आहे. ती अवस्था वेगळी आहे. ज्यावेळेस संत मार्गदर्शन करतात त्यावेळेस ज्ञानी पुरुषाला करतात. खऱ्या अर्थाने चांगले शोधे लाभले आज या ठिकाणी. राहून गेलं नाव सांगायचं. आणि तसं पहिली भेट आहे. आमचे हरिभक्त परायण जोगदंड भाऊ या ठिकाणी आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कसं एक तर आडनाव आंधळी डबल एकदा राहून गेलं असतं की राहिलंच असतं. डुलतो तो महात्मा नाही. योगायोगे भाऊ पहिलंच कीर्तन आहे माझं तुम्ही ऐकताय. याच्या अगोदर आपली भेट नाही. नाव तसं मी तुमचं ऐकून मोठे मोठे सप्ताह करतात बरं का महाराज. ते मोठे मोठे कीर्तनकार महाराज मंडळी त्यांच्याकडे असतात. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देते. ज्यावेळेस संत महात्मे उपदेश करतात त्यावेळेस ज्ञानी पुरुषाला करतात बरं का. ज्ञानी असावा लागतो. कारण शहाण्याला एक बात, मूर्खाला किती सांगा. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचं वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धंती. ज्ञान वाढत नाही. काय बोलावं त्याला कळत नाही. सांगत असते मी नेहमी, ऐकलं असेल तुम्ही, पुन्हा एकदा सांगेल तुमच्यासाठी. त्याला जर आपण म्हटलं गाव आज सप्ताह उभा राहिलाय कीर्तनाला, टाईम नाही आपल्याकडे. मग इथं वट्यावर काय चाललंय, काही नाही. त्या रामभाऊला सुद्धा टाइम आहे, मला सुद्धा टाइम आहे. टाइम पास करतोय. एवढा देवाने दिलाय, पास करावा लागतो. जिंदगी पास करावा लागतो. टाइम, अरे जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. किरायाचं घर आहे. किरायाचं घर माहिती. या सर्व इकडे या. मला तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायचंय. या तरुणांना इकडे या आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. काय म्हणणं आहे माझं ऐकताय ना. म्हटले हो, आजपासून कोणत्याही तरुणाने व्यसन करायचं नाही. अगदी दारू कुणी प्यायची
घ्यायची नाही. दारूने स्वतःचं, घराचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राष्ट्राचं नुकसान होतं. दारू पिणं ही चांगली गोष्ट नाही. हा लेक्चर देत होता, सांगत होता सगळ्यांना. खालून एक जण ओरडला, अरे बाबा अगोदर तू सकाळी टाकलेली उतरू दे, तुझी सकाळी सकाळी टाकली ते उतरू दे, मग आम्हाला लेक्चर दे. मला वाटतंय स्वतः करणं ही अवघड गोष्ट आहे. तुकोबाराय स्वतः करतात. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे कवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. अशी तुकोबारायची अवस्था आहे. रात्रंदिवस रामचिंतन करतात आणि मग आपल्याला सांगतात. एकदा माझे तुकोबाराय सोनच्याला गेले. पूर्वी 12-12 हजार रुपये भेटले नव्हते. आता भेटून सुद्धा आम्ही काही ठिकाणी पाहतो त्याच्यात सुद्धा बकऱ्या बांधल्या जातात. त्या सरकारला त्या बकऱ्याची चिंता होती का ह्या कुठं जातील म्हणून. सोनच्याला तुकोबाराय बाहेर गेले, बहिर दिशेला गेले, सोनच्याला बसले आणि बसल्यानंतर तुकोबाराय नामचिंतन करायला लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा. कुठं बसलेत माझे तुकोबाराय सांगा ना. बसलेले कुठे आहेत? सोनच्याला बसलेत. तिथं नामचिंतन चालू आहे. एक शास्त्री बुवा चालला होता. त्याने पाहिलं, छे 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 छे, काय झालं? कळत नाही का तुकाराम महाराज? महाराज ना तुम्ही, महाराज कळत नाही तुम्हाला? महाराज म्हणून घेता, कळत नाही का तुम्हाला? तुमच्या पण घरात भांडण. महाराज आहेत ना तुम्ही, तुमची पण बायको रुसून जाते. महाराज आहेत ना तुम्ही. मला वाटतं सामान्य जर चुकला तर चालतं. तो गावचा पुढारी असू द्या, न्याय निवाडणारा असू द्या, तो चुकला तर चालतं. कारण तो जरी चुकला ना तरी जाणारीलाच लोक नाव ठेवतात. तिचं काय घर आहे? आम्ही म्हटलं होतं नका आणू. महाराज जर चुकला तर दोन्ही बाजूने कधीच विचार करत नाही. महाराज येत ना तुम्ही, कळत नाही का तुम्हाला? मंगलानांच मंगलम, देवाचं नाव मंगलापेक्षा मंगल आहे. मग तुम्ही अमंगल ठिकाणी घेता, कळत नाही तुम्हाला? शास्त्री बुवा भांडायला लागला. तुकोबाराय म्हणतात, ओ शास्त्री बुवा थांबा. काय म्हणाला? महाराज आहेत, कळत नाही? कळतं मला, कळतं मला नामचिंतन कुठं करावं आणि कुठं करू नये. पण माझी मदत झाली अनावर वाचा, माझी वाचा ही मला अनावर झाली. मी थांबवण्याचा प्रयत्न करतो, ऐकत नाही माझी वाचा. ऐकत नाही? तुमचंच तोंड आहे ना. राजू महाराज ऐकत नाहीये. तुमचंच आहे ना सर्व काही. तुमचाच पोरग आहे ना, तुमचंच पोरग आहे ना, तुमचंच आहे ना पोरग. तो म्हणतो मी घरी विचारून सांगतो. तुमचंच आहे ना, तुमचंच असून तुमचं ऐकत नाही. अरे जर तुमचे ऐकत नसेल तर लोकांचे काय ऐकतील? तुकोबाराय तुम्हालाच कळत नाही, लोकांना ज्ञान देत फिरता. तुमचंच वाणी जर तुमचं ऐकत नसेल काय करायचं? मग ऐकत नाहीये काय करायचं? तुम्ही सांगा शास्त्री बुवा. विद्वान आहात तुम्ही, विद्वान आहात तुम्ही, तुम्ही सांगा मी काय करू? शास्त्री बुवाने सांगितलं, आपलंच तोंड जर आपलं ऐकत नसेल तर तोंड दाबून धरायचं, उत्तम पर्याय. कारण शहाण्या माणसाची जर बैठक बसली आणि त्याचा बाप जर त्याच्या बैठकीमध्ये असेल तर ते लहान लेकरू येतं 2-3 वर्षाचं आणि मजेने सांगत असतो, बरं का मामा काका तुम्हाला माहिती आहे माझ्या पप्पाचे आणि मम्मीचे भांडणं होतात. आणि जेव्हा पप्पा शिव्या देतात ना मम्मी पण लाटण्याने मारते. तेवढ्यात त्या पोराचा बाप काय करतो? त्या लेकराचं तोंड दाबतो. दाबा. तुकोबाराय तुमची वाणी ऐकत नसेल तर दाबा तुमच्या तोंडाला.
पर्याय मी कधी केला नाही. एक काम करा ना, म्हटलं काय, तुम्हीच दाबून पहा ना माझं तोंड, तुम्ही दाबून पहा. योगायोगाने शास्त्री बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं. अरे उच्चांक होता परमार्थाचा, तुकोबरायचं तोंड दाबलं, शास्त्री बुवा नामचिंतन करू लागला. शास्त्री बुवाचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. अरे भक्ती समर्पित असेल तर देव सुद्धा त्या ठिकाणी येत असतो. ती जागा कोणती असू द्या, हरीच्या दासा हरिदा हे तुकोबरायचा परमार्थ होता. चला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला, अस्थिर झालेल्या चित्ताला समाधान प्राप्त करण्याची ताकद ही नामचिंतनामध्ये आहे. कारण चित्त फार चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्यो सुदुष्करम. अरे हे कृष्णा, अर्जुन बोलू लागला द्वापार युगामध्ये, कृष्णा तू म्हणतोय हे द्रोणाचार्य वैरी आहेत, हे भीष्माचार्य तुझे वैरी आहेत, हे कौरव सुद्धा अर्जुना तुझे वैरी आहेत. अरे देवा तू सांगतोय मला, काय काय करिता मना परिणायके नारायणा. तू सांगतोय मला, पण माझं मन मला ऐकत नाही. आणि ज्यावेळेस मन शाश्वती देत नाही, मन ज्यावेळेस साथ देत नाही, त्यावेळेस माणसाने कुठंतरी थांबलं पाहिजे बरं का. मनाची जेव्हा साथ मिळत नाही त्यावेळेस थांबलं पाहिजे. अर्जुन थांबला, म्हणून आपल्याला श्रीमद भगवत गीता ही पाहायला आणि ऐकायला मिळाली. थांबलं पाहिजे, विचारलं पाहिजे. भावनेच्या भरात होकार दिला तर पंचायती वाढतात. भावनेच्या भरात जाऊ नये. आणि डिजिटल इंडिया, नॅशनल इंडिया भावना प्रधान माणसं आहेत महाराज. एक जणांनी मला फोन केला, म्हटले ताई तुमचं कीर्तन ऐकतोय आम्ही. म्हटलं चांगली गोष्ट आहे, धन्यवाद. आणि ऐकतोय, मी सकाळी कीर्तन ऐकतो, तास तास रडतो. भावना प्रधान आहेत. रडण्यासाठी कदाचित कीर्तन नसतात, हसण्यासाठी सुद्धा कीर्तन नसतात. अरे परिवर्तनासाठी कीर्तन असतात. भावना प्रधान आहे. एक जणाने बापाकडून मोबाईल घेतला, अँड्रॉइड मोबाईल 25,000चा. भावना प्रधान आहे. शरीराने मनाने देवाला समर्पित असावं. लोक आजकाल मोबाईलला समर्पित आहे, चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असते मोबाईल चांगला आहे. तुमच्या घरामध्ये सकाळी विष्णू सहस्रनाम लागत असेल, गणपती स्तोत्र लागत असेल, अरे ऐका मोबाईल चांगलाच आहे. खेड्यातले माणसं आहोत आपण, शेतकरी आहोत, शेतातून आलोत. माझ्या महिला भगिनी, संध्याकाळ झाली, माहिती आहे 2 तास त्या ठिकाणी स्वयंपाकाला लागणार आहे. मोबाईल आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये, पिशवीमध्ये, मोबाईलमध्ये. माऊली ज्ञानोबरायचा हरिपाठ लावा, मोबाईल चांगलाच आहे. एक जणाने मोबाईल घेतला, नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले. त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम माहिती आहे तुम्हाला. त्या इंस्टावरती ओमकार महाराज काळा बेंद्रा हेंद्रा कसाही फोटो टाका, तो फोटो एवढा क्लिअर होतो की हे येडं हिरो दिसायला लागतं. समोरच्याचा सहज गैरसमज नाही रे कोई. कोविडमध्ये, कोरोनामध्ये पेशंटला ज्यावेळेस ॲडमिट करण्याचा योग आला तर घरच्यांनी खिशातले पैसे काढले. चांदीची अंगठी होती, निघत नव्हती. तुमच्याकडे प्रसंग आला नाही का? घरच्यांनी कोविड सेंटरला जाताय, न जाणो जर नाहीच तुम्ही परत आला, खिशातले पैसे काढून घेतले. अरे चांदीची अंगठी होती त्याच्या हातात, ठोकून बाहेर काढली. सब ही पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. गरीबाला मिळवावं लागतं, श्रीमंताला मिळत असतं सर्व. श्रीमंत असू द्या, किती श्रीमंत असू द्या, आणि ते श्रीमंत जर येडं असेल, श्रीमंत येडा असेल, डोक्यात कमी असेल, पण तो श्रीमंत आहे ना. चांगल्या बैठकीमध्ये जर असा श्रीमंत आला तर चांगल्या माणसाला सुद्धा नाविलाजाने त्या श्रीमंताला म्हणावं लागतं, ओ शेठ. पुढे बसा. तुम्हाला डोकं कमी असलं तरीही चालेल, पण तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, बसा. खुर्चीवर तुमचाच मान आहे बरं का, बसा, पुढे बसा. धनवंता लागी
सर्व मान्यता हे जगी, नामघोषाने चित्त समाधान राहत. एरवी कितीही प्रयत्न करा चित्त हे समाधानी राहत नाही. कारण चित्ताची व्याख्या करत असताना मी अगोदर सांगितलं संसारामध्ये वित्ताची गरज आहे. चित्ताची व्याख्या करत असताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, कितीही मोठा परमार्थ केला आणि तुमचं चित्त जाग्यावर नसेल. हरिपाठाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या अभंगामध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा, तुमचं चित्त जाग्यावर नसेल तरी ते व्यर्थ. एक जणाची पत्नी म्हटली, गाव आपल्या गावातले बरेचसे वारकरी वारीला जातात, हो मग तुम्ही जात नाही. त्याला वाटलं कोणत्या महाराजाचं कीर्तन हिने ऐकलं आणि हिच्यावरती कृपा झाली. आतापर्यंत देवाला सुद्धा दिवा लावू दिला नाही, असा लावला ना असा विझवला. आणि काय योगायोग आहे, आज वारी विषय बोलते. का हो वारीला जात नाही? तो म्हटला तू म्हटलीच नाही आतापर्यंत. तू जर म्हटली असती तर मी गेलो नसतो का? तुझी आज्ञा मोडतो का मी? जे देवी जे माझी बायको, तू सांगे का मग मी तुझा ऐको. जे देवी आतापर्यंत तुझ्या समोर एखादा शब्द तरी मी गेलो का? माहितीये मला, म्हणून तर अभिमान आहे तुमचा. वारीला जा, आषाढी वारीला जा. बर निघतो, उद्याच निघतो. नुसते निघू नका. मग जरा आपल्या शेजारच्याचा आदर्श घ्या. त्याचा काय आदर्श घ्यायचा? तो दरवर्षी आषाढी वारीला जातो, मग एक पोत बिस्किटचं घेऊन येतो. नुसतं बॉम्बलाच जायचं नाही. मग आदर्श घ्या, याचा घ्या आदर्श. काही हरकत नाही. जशी आज्ञा. वळकुटी बांधली, निघाला वारीला. आळंदीमध्ये आला. सुवर्णयोग असतो तो. आळंदीमध्ये 2 मुक्काम असतात, पुण्यामध्ये 2 मुक्काम, 5वा मुक्काम सासवडमध्ये असतो. आणि पहा त्या दिवशी योगायोगाने एकादशी असते बरं का. पण पुण्यातले लोक एवढे पुण्यवान आहे, त्यांना कळतच नाही वारकऱ्याला काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. काय द्यावं? वेगवेगळी वाटप त्या ठिकाणी असते. केळीची वाटप असते, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, बिस्किटचे पुडे सुद्धा. न जाणं द्वादशीला जर भूक लागली तर खाय रताळ्या, जे खायला आलेले आहेत. 12 वाजेपर्यंत कसा तरी उपवास धरला. राजगिऱ्याचे लाडू पट्ट्या जमा केल्या. 12 नंतर म्हटला ती पिशवी पॅक झाली, आता बिस्किटचे पुडे घ्यायला काही हरकत नाही, मी प्रामुख्याने त्यासाठी आलो. न जाणो एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. एका पोत्यासाठी आलो होतो, किती पोते भरतात सांगता येत नाही. बिस्किटचं पोतं सुद्धा एक भरलं. दुपारची ट्रक भेटली, दिलं टाकून. दुपार नंतर योगायोगाने वारकऱ्याच्या स्वागतासाठी वरुण राजा बरसतो. पाऊस येतो त्या सासवडच्या घाटामध्ये. आणि वारीमध्ये वारकरी नाचत असतात, पावल्या खेळत असतात. पण पाऊस येतो, पावसामुळे चप्पल अडथळा निर्माण करते. वारकरी पावसामुळे चप्पल सोडून देतात. पण वारकरी फार हुशार असतात. एक चप्पल इथं आणि दुसरी 1 किलोमीटर. याचा दुपार नंतरचा कार्यक्रम. जोड्या लावा, अधिक फायदा चपला नेल्यानंतर. कशा तरी चपला गोळा केल्या. संध्याकाळ झाली, रावठीमध्ये एकादशीचं भजन झालं, लोक झोपली. आणि झोपत असताना वारकऱ्याने, बऱ्याचशा वारकऱ्याला नंबरचे चष्मे होते. काय घालून झोपायचं का चष्मे? झोपेमध्ये लागेल म्हणून वारकऱ्यांनी चष्मे बाजूला काढून ठेवले. याचा रात्रीचा कार्यक्रम काय? नंबरचे चष्मे गोळा करायचे. कुणाला? मेवणीला गिफ्ट म्हणून देता येईल. अरे येड्या, ते नंबरचे आहेत ना, मरण ना ती चक्कर येऊन. दुसऱ्याला कसा जमल, तरी सुद्धा चष्मे गोळा केले. वारी झाली. पंढरपूरमध्ये आला. म्हटलं 15 दिवस झाले, 15 ते 20 दिवस झाले वारीमध्ये आपण आलोय. अरे घेण्याच्या नादामध्ये स्नानच झालं नाही, आंघोळ झाली नाही,
कमीत कमी घरी जाताना का होईना स्नान करून गेलं पाहिजे. आला चंद्रभागेच्या तिरी, एकाचा टावेल दुसराचा साबण घेतला आणि घुसला पाण्यामध्ये. घासीतय घासीतय घासीतय. आता कोळसा किती जरी घासला कारकर महाराज त्याला चकाकी चढते बरं का. हा कोळसा घासला घासला ना आला बाहेर. जसा बाहेर आला, बाहेर आल्यानंतर त्याने चांदीच्या धातूसारखी एक पेटी पाहिली. अशी पेटी पाहिली. तुम्ही जर वारीला गेला असाल तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. अशी पेटी पाहिली आणि पाहिल्यानंतर आनंद झाला. नक्कीच्या पेटीमध्ये काहीतरी असलं पाहिजे. त्याला लॉक होतं. वाजून पाहिलं तर खडखड आवाज आला. अरे वा, बऱ्याचशा नोटा आणि बाकी चिल्लर दिसते. पेटी पिशवीमध्ये टाकली. बिगर तिकटी निघाला रेल्वेने. टीसी रेल्वेमध्ये आला. टीसी तिकीट तपासणारा टीसी रेल्वेमध्ये आला. हे दलिंदर बाथरूम मध्ये जायचं. परतीचा प्रवास सगळा बाथरूम मध्ये झाला. असं जर कोणाच्या बाबतीत घडलं असेल त्यांना सोडून रेडीमेड कपडे आहेत, कुणाला बसतील सांगता येत नाही. परतीचा प्रवास बाथरूम मध्ये झाला. घरी आला. घरी आल्यानंतर विचारलंच नाही पत्नीने दर्शन झालं का वारी जा. आल्याबरोबर विचारलं, ए काय आणलं. फसलं रे फसलं. जसलेलं तसलं. ब्रह्मदेव घाट मारताना बरोबर मारतो बरं का. त्याने सांगितलंय बघ, बिस्किटाचं एक पोतं आणलं. राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, चपला, नंबरचे चष्मे. कशाला? तुझ्या मम्मीला. एवढंच का? तो म्हटलं राणी जरा थांब. हळूच पिशवीतून ती पेटी काढली. चांदीच्या धातू सारखी दिसायला होती. बाहेर काढली. अरे बापरे, याला तर लॉक आहे. चावी बनवून आणते. दुसऱ्या दिवशी चावी आणली बनवून. त्या बाईने त्या पेटीची पूजा केली म्हणजे 2-3 मंत्र म्हटले. मला एवढे येत नाही पण मी म्हणून दाखवते. आल्याची, गेल्याची, कोणे मेल्याची लागली असन तर उतरून जाय. असे शास्त्रातले 2-3 मंत्र येतात बायकांना. ते मंत्र म्हटले आणि चावी लावली. ओंकार महाराज, उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. उघडली पेटी. पेटीमध्ये सोनं नाही, चांदी नाही, चिल्लर पैसे नाही, नोटा नाही. त्या पेटीमध्ये 3 वस्तारे 2 कैच्या निघाल्या. चित्त नाही नामी. चित्त अस्थिर आहे, त्याला स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून चला बरं का आपण भगवंताचं नामचिंतन करू. सदा नाम घोष करू हरी कथा. जर तुकोबारे असे म्हणतात चला नामचिंतन करू तर प्रश्न हाही निर्माण होतो की तुकोबारे नुसतं सांगतायत करायला की स्वतः करतात की दुसऱ्यालाच करा म्हणतात. आमच्या बरोबर कीर्तनाला येऊन आम्हाला सांगणार कीर्तन आहे का आणि तुम्ही झोपा काढणार असं तर नाही ना तुकाराम महाराजांचं. करू म्हणतायत. कसं आहे, सांगणं सोपं असतं बरं का. लेक्चर देणं ही सोपी गोष्ट आहे. स्वतः अनुभव आणणं ही फार अवघड गोष्ट आहे. लेक्चर देणं हे सोपं आहे. एक जण तरुण सकाळीच उठला आणि गावाच्या चव्हाट्यावर उभा राहिला. गावाचा जो चव्हाटा असतो मधोमध वटा असतो त्या वट्यावर जाऊन उभा राहिला आणि तरुणांना आवाज दिला. पर्यंत आकडा आला कळलं नाही. गडबड कामाची नाही. एक जण अंधारात सप्ताह बसला होता. असाच रात्रीचा कार्यक्रम भोजनाचा चालू होता. सुलांगण पेटलेलं होतं. त्याला लाकूड टाकायचं होतं. त्या चुलांगणामध्ये मोठं लाकूड टाकायचं होतं. अंधारात गेला, गडबडीत गेला. असं काळं काळं दिसलं. कचकन उचलल्यावर कळलं ते लाकूड नाही, कुत्रे. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. जगतामध्ये एखादी वस्तू सुंदर दिसली का आपण त्याच्या प्रेमात पडतो. एखादी व्यक्ती सुंदर दिसली त्याच्याही आपण प्रेमात पडतो. अरे जग ज्या भगवंताने एवढं सौंदर्यवान बनवलं असेल तो माझा भगवंत किती सुंदर असेल. सावली सूरत पे मोहन
दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया। एक तो तेरे नैन कजरे, दूसरा काजल लगा। एक तो तेरे नैन कजरे, दूसरा काजल लगा। तीसरा तीसरा नजरे मिलाना, दिल दीवाना हो गया। काली कमली वाला मेरा याद है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा याद है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। धर्मावरती देशावरती फार अगदी कमी वेळामध्ये कीर्तन मी सोडणार आहे. शेवटची भैरवी सुद्धा पळत पळतच आपण घेणार आहे. धर्मावरती देशावरती आपण प्रेम केलं पाहिजे. आत्ता तुम्ही पाहिलं, नुकतीच घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये. श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे त्या नराधामाने 35 तुकडे केले. फार दुःख वाटलं अंतकरणाला. नाव तिचं श्रद्धा होतं म्हणून दुःख वाटलं अंतकरणाला. श्रद्धाने कधी हिंदू धर्मावरती श्रद्धा ठेवली नसेल का, असंही वाईट वाटलं मला. माझ्याही संस्थेमध्ये 100-150 मुली आम्ही शिकवतो. 700 मुली आतापर्यंत शिकून गेल्यात. श्रद्धा नाव नसलेल्या मुलींची सुद्धा आपल्या या देवावर देशावर श्रद्धा आहे. मग त्या श्रद्धाची श्रद्धा नसावी का, हाही कधी मनाला प्रश्न चाटून गेला. मला असं वाटतं त्या नराधामाने, त्या व्यक्तीने, त्या नालायकाने, नालायक म्हणजे ही शिवी नाहीये, शब्दकोशातला एक शब्द आहे, कोणत्याही लायकीचा नसलेला त्या नराधामाने, राक्षसाने त्या श्रद्धाचे अरे 35 तुकडे केले नाही. तुम्ही म्हणाल आम्ही न्यूजवरती असंच ऐकलं. नाही, त्या श्रद्धाचे 35 तुकडे झालेच नाही. मग हिंदू धर्माचे 35 तुकडे केले त्या नालायकाने. हे टाळ्याचं वाक्य नाहीये, वाक्य पुढे आहे माझं. मी त्या मूर्खाला आजही आव्हान देते, सांगते. आणि या ठिकाणी 2-2 चॅनल आहे, तुमच्याद्वारे सांगते. मला प्रत्येकाकडे जाता येत नाही, सांगता येत नाही. मला वाटतं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला जाता येईल प्रत्येकाकडे. जर असा कोणी नराधम असेल माझ्या भारत देशामध्ये, असा कोणी नालायक असेल, त्याला आव्हान आहे माझं. अरे आमच्या सारख्याच्या वाघिणीचा नाद करून पाहाय, नादी लागून पाहाय, 35,000 तुकडे करेल तुझे. हे भगवंताला सुद्धा जाता जाता शेवटची विनंती आहे. हे खुदा, हम तेरे दरबार में फरियाद करते हैं. हे खुदा, हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं. अब की चिंता मत कर, अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अरे इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. तारा हरमोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा, इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगा झंडा. एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. आज दुपारी कारकर महाराज होते गाडीमध्ये. कोणत्या बाउंड्रीवरून फोन होता आपल्याला? एका सैनिकाचा, चीनच्या बाउंड्रीवर होता तो.
मी म्हटलं दादा थंडी आहे का हो तिकडं? ते म्हटले विचारू नका ताई. म्हटलं तुम्ही दिवाळीला आला होतात का? ते म्हटले तेही विचारू नका, कारण आम्ही स्वतःला देशाच्या धर्माच्या समर्पणासाठी आलो इथं. आमचं स्वतःचं काहीच विचारू नका. मला वाटतंय असे तरुण जर घडले तर भारत देश नटलेला दिसेल आपल्याला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ही मेरा, 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 भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है. आमचा भारत देश आहे. तरुणच काय, तरुणींनी जरी हातात तलवाऱ्या घेतल्या ना तर कापतील तुम्हाला. जमाना हमसे टकराए, जमाना हमसे टकराए, ये जमाने में दम नहीं, जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. अरे आमच्यामुळं सर्वस्व आहे. आम्ही घेतो तुम्हाला खपून म्हणून तुम्ही जिवंत आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल आता संपलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे, त्यावेळेस तुमचं रक्त सांडलं जाईल या भारत देशामध्ये. ही भारत भूमी तुमच्या रक्ताने न्हाली जाईल, हे मात्र त्या नराधमांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सर्व सुख ल्यालो, परमार्थाचा आनंद आहे. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा.